नमस्ते मंडळी, अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर हे वर्ष आहे 2025, 17 ऑक्टोबर, वार शुक्रवार। तर आज वसुबारस व रमा एकादश एकत्रच आलेले आहेत। तर आज सर्व मुलांच्या माता आई आपल्या मुलाला सौख्य उदंड लाभावे म्हणून हे गोमाताचे उपवास पकडतात आजच्या दिवशी। आणि सायंकाळी गायीची पूजा वगैरे करून गाईला गवारीची भाजी व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य चारून गाईला उपवास सोडतात। वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवा। तर आजच्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते। त्यामुळे आकाशकंदील, लाइटिंग, बाहेर छान छान रांगोळ्या काढून दिवे व पणत्या वगैरे लावायच्या। आणि आपल्या घरी गायी नसतील तर मूर्तीची पूजा ही केली तरी चालते। हे पहा, माझ्याकडे 2 गायीच्या मूर्त्या होत्या, त्याची मी अशा पद्धतीने पूजा केलेली आहे। सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली। गणपती बाप्पांना दुधाचा वगैरे अभिषेक करून त्यांची अशी पूजा केली। नंतर श्रीकृष्णांची ही पूजा केली, कारण रमा एकादशी आहे आज। आणि श्रीकृष्णांना गायींचा खूप लळा होता, त्यांनी ही गायींची सेवा खूप केली होती। त्यामुळे गायी असेल तिथे श्रीकृष्ण ची मूर्ती पाहिजेच, म्हणून मी मूर्ती ही ठेवलेली आहे। बाळकृष्णालाही छान दुधाने वगैरे अभिषेक करून त्यांची पूजा करून घेतली। गाय वासरू स्वच्छ धुवून हळद कुंकू लावून अक्षदा टाकून फुले वगैरे वाहून पूजा केली। नंतर पंचारती ओवाळली, मनोभावे प्रार्थना केली, माझ्या सर्व मुलांना उदंड सौख्य लाभू देत, सुख समृद्धी घरात येऊ देत म्हणून। तर मंडळी, मी ही पूजा केलेली तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आणि आवडल्यास एक लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आता हे पहा, मी नैवेद्याला गवारीची भाजी व भाकरी आणि गूळ पाणी हे ताटात ठेवले। त्याच्याकडे असे फुलांची रांगोळी काढली। गोमाताला छान नैवेद्य वगैरे दाखवून झाला। नंतर धूप दीप ओवाळून घेतले। श्रीकृष्णाची आरती केली मी। श्रीकृष्णाची आरती तुम्हाला दाखवली आहे ती मी बाहेर अशी गाय वासराची अशी मी सुंदर रांगोळी काढ आणि बाहेर मी अशी गाय वासराची सुंदर अशी रांगोळी काढली। वसुबारस आहे। बाय बाय, धन्यवाद।